हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचं घुटं. थंडीमध्ये खायला खूप छान असते. तर आपण याच्यासाठी 1 वाटी अशी सालासकट अशी डाळ घेतलेली आहे. ती मी आता स्वच्छ अशी कुकरमध्ये टाकून पहिलं धुवून घेणार एकदा दोनदा आणि त्याच्यामध्ये पाहिजेल इतकं पाणी आपण टाकून ते कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे पहिली. तर आता रेसिपी करता करता मी अजून एक गोष्ट आज मला शेअर करायची तुमच्या सगळ्यांसोबत, जी खूप छान असं मला आज मोटिवेशनल गोष्ट बरोबर झालेली आहे. तर आज मी माझ्या मुलीला स्कूलमध्ये घ्यायला गेले होते आणि तिथे मला एक तिच्याच बरोबर मुलगी शिकती. तर तिची आई मला तिथे भेटली. त्या मला 2-3 दिवस झालं बघत होत्या. पण आज त्या अगदी आल्या आणि माझ्याशी डायरेक्ट बोलल्या की रसिकाज रेसिपीज तुमचं आहे का हो? तर मी एकदम खुश झाले की अरे वा, मला ह्या ओळखतायत. तर मग मी त्यांना म्हणाले हो. मग त्या म्हणाल्या अहो मी त्याच्यावरती फोटो पाहिला होता तुमचा आणि मी रेसिपीज पण फॉलो करते तुमच्या आणि मी तुम्हाला सबस्क्राईब पण केलं आहे. मी इतकी खुश झाले. मला असं वाटलं वा, आजच माझे 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले की काय, इतका आनंद. तर हे खूप मोटिवेशनल होतं माझ्यासाठी की सबस्क्रायबर कितीही असू दे किंवा आपण नवीन यूट्यूबर असू किंवा जुने असू, काम आहे आणि आपण जर आवडीने करतोय तर ते लोकांना आणि आवडतंय तर ते आपण करत राहिलं पाहिजे. सो हे खूप छान माझ्याबद्दल आज झालेली गोष्ट. तर आता रेसिपीकडे वळूयात. तर आपलं गुठ्याची डाळ तर आपण कुकरला लावली आहे. इथे आता आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. वाटणासाठी 4 मिरच्या, थोडासा लसूण, थोडंसं जिरं आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे मी. तुम्ही हे सगळं मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता थोडंसं पाणी घालून. माझ्याकडे आहे दगडी खलबत्ता आणि मला आवडतो म्हणून मी याच्यामध्ये बारीक करते. तर हे असं खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकून. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं कुकर थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये डाळ चांगली अशी छान शिजून आलेली आहे. थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे चांगली शिजते. तर आता मी इथे पळीनेच थोडंसं त्याला घोटून घेणार आहे. अगदी पातळसर नाही करायचे, थोडंसं ओबडधोबडच आपल्याला हे करायचं आहे त्याला. तर ह्याच्यानंतर आपल्याला फोडणी घ्यायची आहे करून. तर आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये छोट्या 2 पळी मी तेल घातलेलं आहे. थोडं तेल गरम झालं की आपली लगेच जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी करून घ्यायची. इथे बघू शकता तुम्ही, मी इथे थोडीशी मोहरी टाकली आहे, जिरं. आता हे थोडं तडतडलं की लगेचच ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. हे बघा, आता आपलं वाटण टाकून छान असं परतून घ्यायचं लगेच त्याला. परतून झालं की आपलं थोडीशी हळद टाकायची आणि आपली डाळ टाकून द्यायची त्याच्यामध्ये. आता इथे मी थोडी हळद टाकली आणि ही आपली डाळ. आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने हे करू शकता. आमच्या इकडे जास्त पातळ पण नाही लागत आणि जास्त घट्ट पण नाही, त्यामुळे मी थोडंसंच अगदी नावाला असं पाणी टाकून शिजवलेली आहे. हे बघा, थोडंसंच वरती पाणी टाकले, फक्त एक उकळी येण्यापुरती. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून बारीक गॅस करून मंद आचेवरती चांगली एक उकळी येऊन द्यायची आणि आपलं गुठं तयार आहे. थंडीत खाण्यासाठी एकदम छान. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत आणि जर सोबत लसणाची चटणी असेल तर एकच नंबर चव अशी येणार आहे. कधीतरी तुम्ही ट्राय करून बघा. हे बघा, आपलं गुठं छान असं उकळून आलेलं आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. थंडीसाठी खरंच खूप पौष्टिक आणि छान लागते.